नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या या AI सिरीजमध्ये आपण AI म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, AI कसे काम करते, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग काय असतं, हे सगळं हळूहळू आणि सोप्या भाषेत समजून घेतलं. डेटा, अल्गोरिदम, मॉडेल, ट्रेनिंग, टेस्टिंग आणि रिअल लाईफ उदाहरणांच्या मदतीने AI मागची संकल्पना आपण स्पष्ट केली. म्हणजेच AI अचानक जादूसारखा तयार झालेला नाही, तर अनेक वर्षांच्या संशोधनाचा, प्रयोगांचा आणि डेटाचा तो परिणाम आहे हे आपण पाहिलं. आजचा व्हिडिओ मात्र थोडा खास आहे, कारण आज आपण त्या AI टूलबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव सध्या जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडावर आहे. विद्यार्थी असो, शिक्षक असो, ऑफिसमध्ये काम करणारा प्रोफेशनल असो, की एखादा यूट्यूबर, फ्रीलान्सर किंवा सामान्य मोबाईल युजर असो, सगळ्यांनी कधीतरी ChatGPT हे नाव नक्की ऐकलंय. काही लोक त्याचा रोज वापर करत आहेत. काही लोक घाबरले आहेत. काही लोक म्हणतात की यामुळे नोकऱ्या जातील, तर काही लोक म्हणतात हीच भविष्यातील सर्वात मोठी संधी आहे. म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण कोणताही गोंधळ न करता, कोणताही ओव्हरहाईप न करता ChatGPT म्हणजे नेमकं काय आहे हे शांतपणे समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ChatGPT काय आहे, GPT म्हणजे काय, तो उत्तर कसे देतो, तो इतका हुशार कसा वाटतो आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे सगळं अनुभवाच्या आधारावर सांगणार आहे. या संदर्भात सांगायचे तर, जसे एखादे लहान बाळ आपल्या अवतीभोवतीचे शब्द ऐकून बोलायला शिकते, तसेच ChatGPT इंटरनेटवरील करोडो शब्दांमधून भाषा शिकला आहे. यासोबतच ChatGPT व्यतिरिक्त अजून कोणते AI टूल्स आहेत, ते काय करतात आणि आपल्यासाठी त्यांचा उपयोग कसा होऊ शकतो याचीही उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरणार्थ, जसे गुगलचे डॅड जेमिनाय किंवा मायक्रोसॉफ्टचे को-पायलट हे देखील ChatGPT सारखेच शक्तिशाली संवाद साधणारे टूल्स आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर ChatGPT बद्दलची भीती नक्की कमी होईल आणि त्याचा उपयोग कसा करायचा याची योग्य दिशा मिळेल. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर इथे AI, टेक्नॉलॉजी आणि डिजिटल जग समजून घेण्यासाठी सोप्या भाषेत प्रॅक्टिकल उदाहरणांसह कंटेंट दिला जातो. कुठलीही अवघड टर्म्स नाहीत, कुठलाही फाजील दिखावा नाही, फक्त स्पष्ट आणि उपयोगी माहिती. तर चला आता मूळ विषयाकडे वळूया. ChatGPT म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ChatGPT हा एक AI आधारित संवाद करणारा प्रोग्राम आहे. तुम्ही जसं एखाद्या माणसाशी बोलता, प्रश्न विचारता, उत्तर अपेक्षित करता, तसंच तुम्ही ChatGPTशी टाईप करून किंवा बोलून संवाद साधू शकता. फरक इतकाच आहे की समोर माणूस नसतो तर एक संगणकीय मॉडेल असतं. पण तरी सुद्धा तो उत्तर देताना आपल्याला खूपच मानवी वाटतो. मग प्रश्न असा पडतो की हा ChatGPT नेमका आहे तरी काय? ChatGPT म्हणजे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. येथे जनरेटिव्ह म्हणजे नवीन माहिती तयार करणारा आणि प्री ट्रेंड म्हणजे ज्याला आधीच खूप मोठे ज्ञान दिले गेले आहे असा. हे नाव जरी मोठं आणि अवघड वाटत असलं तरी त्यामागची कल्पना खूप सोपी आहे. GPT म्हणजे एक असा AI मॉडेल जो मजकूर समजून घेऊ शकतो आणि त्यावर आधारित नवीन मजकूर तयार होऊ शकतो. याला आधीच प्रचंड प्रमाणात मजकूर वाचवलेला असतो. पुस्तकं, लेख, वेबसाईट्स, प्रश्नोत्तरं, संवाद, कथा, माहितीपूर्ण मजकूर अशा विविध प्रकारचा डेटा. हा डेटा वाचताना तो पाठ करत नाही. तो शब्दांमधले पॅटर्न्स, शब्दांचा वापर, वाक्यांची रचना आणि संदर्भ समजून घेतो. म्हणजे एखाद्या शब्दानंतर साधारणपणे कोणता शब्द येतो, कोणत्या विषयावर कसं बोललं जातं हे तो शिकतो. यालाच आपण म्हणतो लँग्वेज मॉडेल. जसे आपण शुभ शब्द ऐकल्यावर पुढचा शब्द सकाळ किंवा दीपावली असेल असा अंदाज लावतो, अगदी तसंच ChatGPT काम करतो. आता ChatGPT उत्तर कसे देतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ChatGPTला एखादा प्रश्न विचारता, तेव्हा तो प्रश्न आधी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो विचार करत नाही, आठवत नाही किंवा भावना वापरत नाही. तो फक्त त्या प्रश्नामधील शब्दांचा आणि संदर्भाचा अंदाज घेतो. यानंतर त्या संदर्भात पुढचा योग्य शब्द कोणता असू शकतो याचा तो अंदाज लावतो. आणि मग त्या शब्दानंतर पुढचा शब्द. असं करत करत पूर्ण वाक्य तयार होतं. आणि मग एक परिच्छेद. आणि मग संपूर्ण उत्तर. हे सगळं इतक्या वेगाने होतं की आपल्याला ते जादूसारखं वाटतं. उदाहरणार्थ, तुम्ही ChatGPTला विचारलं, पावसाळ्यात छत्री का लागते? तर तो विचार करत नाही की पाऊस म्हणजे काय किंवा भिजणं म्हणजे काय. तो फक्त हे पाहतो की या प्रश्नाच्या संदर्भात लोक सामान्यतः काय उत्तर देतात आणि त्यावर आधारित एक सुसंगत उत्तर तयार करतो. म्हणूनच कधीकधी त्याची उत्तरं फार अचूक असतात आणि कधीकधी थोडी चुकतात सुद्धा. कारण तो सत्य तपासत नाही, तो फक्त शक्यता मांडतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ChatGPTला माहिती असते पण त्याला समज असते असं नाही. तो हुशार वाटतो पण तो शहाणा नाही. तो आत्मविश्वासाने बोलतो पण तो नेहमी बरोबरच बोलेल याची खात्री नसते. हे अगदी तसंच आहे जसं एखादा विद्यार्थी खूप छान भाषेत उत्तर लिहितो पण उत्तर चुकीचं असतं.
याला तांत्रिक भाषेत AI हॅल्युसिनेशन म्हणतात, जिथे AI चुकीची गोष्ट सुद्धा पूर्ण खात्रीने सांगतो. आता चॅट जीपीटीचे काही खूप छान उपयोग पाहूया. विद्यार्थी चॅट जीपीटीचा वापर अभ्यासासाठी करू शकतात. एखादा अवघड विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी, उदाहरणं मागण्यासाठी, सराव प्रश्न तयार करण्यासाठी, पण सरळ कॉपी करण्यासाठी नाही. शिक्षक चॅट जीपीटीचा वापर प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी, उदाहरणं शोधण्यासाठी किंवा विषय समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधण्यासाठी करू शकतात. उदाहरणादाखल एखाद्या शिक्षकाला प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया 5 वर्षांच्या मुलाला समजावून सांगायची असेल तर त्यासाठी लागणारे सोपे शब्द तो सुचवू शकतो. ऑफिसमध्ये काम करणारे लोक ईमेल ड्राफ्ट, रिपोर्ट्स, प्रेझेंटेशनसाठी आयडिया किंवा कामाचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वापरू शकतात. यूट्यूबर्स स्क्रिप्ट आयडिया, व्हिडिओचे मुद्दे, टायटल आणि डिस्क्रिप्शनसाठी वापर करू शकतात. प्रोग्रॅमर्स कोड समजून घेण्यासाठी, एरर शोधण्यासाठी किंवा लॉजिक क्लिअर करण्यासाठी वापर करतात. जसे की एखादा कठीण एक्सेल फॉर्म्युला तयार करण्यासाठी किंवा पायथन कोडमधील चूक शोधण्यासाठी हा उत्तम सहाय्यक आहे. म्हणजेच चॅट जीपीटी हा काम करणारा माणूस नाही तर कामात मदत करणारा सहाय्यक आहे. आता याच्या मर्यादा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. चॅट जीपीटीकडे स्वतःचं मत नसतं. तो नैतिक निर्णय घेत नाही. त्याला बरोबर चूक याची मानवी जाण नसते. कधी कधी तो चुकीची माहितीही आत्मविश्वासाने देतो. कधी कधी तो जुनी माहिती देतो. आणि कधी कधी तो प्रश्न नीट न समजता उत्तर देतो. म्हणूनच चॅट जीपीटीला अंतिम सत्य मानणं धोकादायक ठरू शकतं. तो एक साधन आहे. तो गुरु नाही. तो डॉक्टर नाही. तो वकील नाही. तो शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. पण तो एक चांगला सहाय्यक नक्कीच ठरू शकतो. याचा अर्थ असा की त्याने दिलेले उत्तर नेहमी एकदा तपासून पाहणे, फॅक्ट चेक करणे गरजेचे असते. आता चॅट जीपीटी व्यतिरिक्त काही इतर AI उदाहरणं पाहूया. गुगल सर्चमध्ये वापरलं जाणारं AI, यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ सुचवणारा AI, नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉनवर तुम्हाला काय आवडेल याचा अंदाज लावणारा AI, मोबाईलमध्ये फोटो ओळखणारा AI, ईमेलमध्ये स्पॅम ओळखणारा AI, तसेच इमेज जनरेशनसाठी मिडजर्नी किंवा डेल सारखे AI जे तुमच्या शब्दांवरून चित्र तयार करू शकतात. हे सगळे वेगवेगळे AI आहेत, वेगवेगळ्या कामांसाठी बनवलेले. चॅट जीपीटी त्यातला फक्त एक प्रकार आहे जो भाषा समजून घेण्यावर आणि उत्तर तयार करण्यावर काम करतो. म्हणून AI म्हणजे फक्त चॅट जीपीटी नाही आणि चॅट जीपीटी म्हणजे सगळं AI नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, AI हा धोका आहे की संधी हे AI ठरवत नाही. ते आपण ठरवतो. जो माणूस AI वापरणं शिकेल तो पुढे जाईल. जो माणूस AI ला घाबरेल तो मागे राहील. म्हणून चॅट जीपीटीला शत्रू समजू नका. त्याला तुमचा स्मार्ट सहाय्यक समजा आणि योग्य मर्यादेत योग्य उद्देशासाठी वापरा. पुढील व्हिडिओमध्ये आपण चॅट जीपीटीचा प्रॅक्टिकल वापर, योग्य प्रश्न कसे विचारायचे आणि चांगलं आउटपुट कसं काढायचं यावर सविस्तर बोलणार आहोत. तो व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, विचार करत रहा आणि टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करत रहा.